आज सगळे मुलं जे आहे, आपण जे वारंवार जे मुलांचे हॉस्टेलची जे गोष्ट करून राहिलेलो आहे, ते सगळे मुलं आज समाज कल्याण विभागामध्ये गेले. समाज कल्याण विभागामध्ये गेल्यानंतर मॅडमशी त्यांनी संवाद साधला आणि संवाद साधल्यानंतर त्यांना पोरांनी काही प्रश्न विचारले की मॅडम, आणि इथे जे कॉन्ट्रॅक्ट जे भेटलेलं आहे ते कोणत्या कंपनीला भेटलं आहे, तर ते कॉन्ट्रॅक्टरचं नाव त्यांनी सांगितलं की ते ब्रिक्स कंपनीला भेटलं आहे. महाराष्ट्रातले बहुतांश जे हॉस्टेल्स आहे त्या हॉस्टेलमध्ये ब्रिक्स कंपनीला हे कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे आणि ब्रिक्स कंपनीने हे सब कॉन्ट्रॅक्ट दुसऱ्या लोकांना दिलेलं आहे. 2023च्या GR अनुसार जे आहे ते SC ST जेवढे पण इथले हॉस्टेल्स आहे, जे आपण सरकार मान्य हॉस्टेल आहेत, अनुसूचित जाती जनजातीचे जे हॉस्टेल्स आहे, तिथे हा जो कॉन्ट्रॅक्ट आहे हा कॉन्ट्रॅक्ट SC ST लोकांनाच भेटला पाहिजे असं नमूद 2023च्या GR मध्ये आहे. तरी सुद्धा ही ब्रिक्स कंपनीला हा कॉन्ट्रॅक्ट भेटलेला आहे. त्यानंतर ब्रिक्स कंपनी जर हा कॉन्ट्रॅक्ट करत आहे तर ब्रिक्स कंपनीने ही कॉन्ट्रॅक्टदारी पद्धती इथले सबलीस केलेली आहे आणि सबलीस नागपूर युनिट 2 जे आहे त्याच्यात येते आणि 2 युनिटचे जे कॉन्ट्रॅक्टर आहे ते पाठक असं ते कॉन्ट्रॅक्टर आहे. पाठक हे SC ST लोकांना GR च्या अनुसार इथे जे कॉन्ट्रॅक्टर आहे ते पाठक म्हणजे ते दुसरे कोणी नसून हे BJPचे इथले कार्यरत आहे, BJP मध्ये सभासद आहे. अशा जे कॉन्ट्रॅक्टदार पद्धती आहे ते कुठेतरी आम्हाला दिशाभूल करण्याचा कार्यक्रम ब्रिक्स कंपनीने केलेला आहे. ब्रिक्स कंपनीने पाठक जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांना दिलेलं आहे, तर त्यांनी जे सुविधा इथं पुरवल्या पाहिजे ते कॉन्ट्रॅक्टर पद्धती GR अनुसार ते पोचवत नाही आहे. मागच्या 2 महिन्यापासून त्यांनी फल फ्रूट जे हॉस्टेलला मिळते ते हॉस्टेलला 2 महिन्यापासून फ्रूट सुद्धा मिळाले नाही आहे. GRच्या अनुसार त्यांना रोज एक ॲपल किंवा तिथे आपण केळी सुद्धा देतात, ते सुद्धा 2 महिन्यापासून नाही दिलेले आहे. त्यानंतर तिथे जे स्वच्छतागृह आहे, तिथे टॉयलेट्स आहे, बाथरूम आहे, त्या बाथरूममध्ये सुद्धा 2-2, 3-3, 4-4 दिवसपर्यंत कोणी पण सफाई कर्मचारी येत नाही आहे. त्याच प्रकारे हॉस्टेलची एवढी दुर्दशा आहे की तिथे पेंटिंग सुद्धा व्यवस्थित नाही आहे. कुठून पण पाऊस आलेला आहे, आपण पाहत आहे की नागपूरमध्ये वारंवार पाऊस कुठल्या पण क्षणी केव्हा पण येत आहे, तर त्या हॉस्टेलमध्ये पाण्याने डबके भरत आहे, कुठे कुठे गळत आहे. वॉर्डनला विचारल्यानंतर ते वॉर्डन म्हणतात की माझ्याच रूम गळत आहे, तर मी त्याला आता कोणाला सांगू म्हणून. ही शोकांतिका आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नागपूरमध्ये राहून, महसूल मंत्री नागपूरमध्ये राहून, BJPचे केंद्रीय मंत्री जे की प्रधानमंत्रीची दावेदारी करतात ते सुद्धा नागपूरचे असून सुद्धा आज या हॉस्टेलची दुर्दशा झालेली आहे. या दुर्दशेचं सगळ्यात मोठं कारण समाज कल्याणनी केलेली त्याच्यावरची पाठपुरवठा हा व्यवस्थित नाही असून त्यांची तिथे चुका जे आहे ते दिसून पडत आहे. वारंवार कंप्लेंट होत आहे, पण वारंवार कंप्लेंटवर निवारण होत नाही आहे. तर कुठेतरी याच्यात आपण जे पाहून राहिलेलं आहे की ते होत नाही व्यवस्थित. आज सगळे लोकांचा रोष आहे, मुलांमध्ये रोष आहे. मुलांनी नेपाळमध्ये काय केलेलं आहे, नेपाळची पूर्ण सत्ता मुलांनी काबीज करून तिथे नवीन पद्धतीने, नवीन त्यांच्या पद्धतीने प्रधानमंत्री निवड केलेली आहे. कदाचित रोष एवढा नाही वाढला पाहिजे की आपल्याकडे पण ही दुर्दशा होईल. मी माझे इथे सगळ्यांना सांगू इच्छितो की जे दुर्दशा आज नागपूर शहराची आहे ही नागपूर शहराची नसून महाराष्ट्रात सगळ्याच वंचितांकडे आहे. सगळे लोक आज जे हॉस्टेलमध्ये राहत आहे ते उद्या येणारा भविष्य आहे, तेच मतदार आहे. हे समजून हे आपल्याला
ते करून चुकलेलं आहे, त्या लोकांना पण नाही कळत आहे. तर आपल्याला कुठेतरी गंभीर बाब हे लोकांसमोर आणायची होती, म्हणून आजची ही प्रेस कॉन्फरन्स आपण इथे घेतलेली आहे. आणि पुढे जर ही याच्या पण जर आतापर्यंत जर समाज कल्याण जागा नाही झाला तर ही आंदोलनाचे स्वरूप घेईल आणि नेपाळ सारखं जेनजीस जे काय करू शकतात, विद्यार्थी काय करू शकते, हे नागपूरचे पोरं आणि विद्यार्थी हे सगळं करून दाखवतील. मी आपले हे 2 शब्द इथे संपवतो. जय भीम, जय संविधान.